नमस्कार, मी कीर्ती राजमाने. मी सोलापूरहून आलेली आहे. सरांची भेट माझी पण मुरली जंक्शनलाच झाली. तर जेमतेम आमची भेट 5 मिनिटांनीच झाली असेल. आणि माझा लास्ट दिवस होता त्या दिवशी आणि मी नेक्स्ट डेला जाणार होते मुरली जंक्शन. आणि मला तिथं कळालं की एक माणूस आहे माळी नावाचा आणि तो हिलिंग करतो. तर मला हिलिंगबद्दल काहीच माहिती नाही, झिरो नॉलेज होतं की काय असतं ते काय. तर मी जाऊन भेटले सरांना, म्हटलं काय असतं. तर मला तुमच्याकडून ते शिकायचं आहे किंवा तुमचं जे काय असेल ट्रेनिंग म्हणा किंवा काय जे काय शिकवणं असेल तर मला तुमच्याकडून शिकायचं. की सर म्हणजे आता तर तुम्ही उद्या निघणार आहे तर माझ्याकडे वेळ नाही आहे. तर फक्त मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला होता त्यांच्याकडून आणि मग सर मला म्हणाले होते की मी कळवेन तुम्हाला की जेव्हा आमचे कुठे शिबिर असतील तुम्ही तिथे जॉईन व्हा. झालं त्याला आता 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि मग त्याच्यानंतर सरांचं आता शिबिर म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये बिझीच होते, ऑफिस लाईफ म्हणा घर म्हणा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये. मग आत्ताचं माझं मुलाचं जस्ट 10वीचे एक्झाम झाले आणि मला चान्स मिळाला येण्यासाठी. नेमकं सरांची डेट आणि मला सुट्टी मिळायची डेट ठीक म्हणजे मॅच झाले. पण ऑफिशियल पुन्हा प्रॉब्लेम आला होता. मॅडमशी पण मी कॉन्टॅक्ट केले आणि त्यांना सांगितले, रिक्वेस्ट केली की बघा काय होत असेल तर ते मला काही हरकत नाही, तुम्ही बघा ऑफिशियली तुम्हाला वेळ मिळत असेल तर आम्ही ॲडजस्ट करू. सगळं ते म्हणतात ना दत्तप्रभूंनी सगळ्या गोष्टी ते जुळून आले की मग ते सगळ्या गोष्टी घडत जातात. मग आले. पण हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा 3 दिवसाचा. याच्या अगोदर मी कुठं काही पाहिलं नाही किंवा कुठं काही वाचलं नव्हतं ते नाहीच आहे. पण मॅडम म्हणाले तसं 25% गेलं आहे डोक्यामध्ये आणि 25% नाही. तरी मी यायचं की नाही हे विचार करत होते. पण थँक्स टू तर आपण म्हणतो ना आपल्याला काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम्स असल्याशिवाय आपण इथे सगळे आलेले नाही. तर माझे पण प्रॉब्लेम्स आहेत, पण आज तिच्यामुळे मी आज आहे. सो थँक्यू. शांत हे ॲक्च्युली आनंद अश्रू. आनंद अश्रू कधी येतात? सोल्युशन मिळायला चालू झालं की. आणि सोल्युशन मग अशी सर म्हटले ना की सोल्युशन मी तर म्हणतोय प्रॉब्लेम पहिला नाही आहे, सोल्युशन पहिला आहे. सिम्पल आहे. हा लॅपटॉप बनवणाऱ्याला माहिती आहे ना या लॅपटॉपमध्ये काय काय प्रॉब्लेम येणार आहेत, बरोबर आहे ना. त्या इंजिनियर आहे, त्याला इंजिनियरला माहिती आहे तुमचे सोल्युशन्स काय आहेत. त्यामुळे तो काय करतो, सोल्युशनच्या ठिकाणी बरोबर लिहितो. फक्त तिथं थोडंसं धाडस करून जायला. कारण तुमचं मी मान्य करतो की तुमचं धाडस का होत नाही, कारण त्याच्याबद्दल एक तर अरबीज नाही, जसं मेटाफिजिकल वर्ल्डबद्दल माहीत नाही आहे सर म्हटले किंवा आपल्याला कळत नाही. आणि दुसरं जसं सांगितलं की मार्केटमध्ये मलाही अनुभव आहे. मी मेडिकल फील्डमधनं हळूहळू इकडे येतो तर इथं त्याच्यापेक्षा फ्रॉड मार्केट जास्त आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की पटकन सरेंडर होऊ नका. पहिला तर्क लावा, ध्यान करा, मेडिटेशन करा, आपोआपच तुम्हाला वाटेल की जायचं. म्हणजे त्यामुळे शांत राहा, स्थिर राहा, आपोआपच बसेल. आणि तात्पुरतं आहे. दुःख हे तात्पुरतं असतं एवढं लक्षात. आनंद हा शाश्वत. थँक्यू.